next topic of the valence band theory. First example, octahedral complexes. In last lecture, we have learned about the valence band theory's postulates or assumptions. Here we start the octahedral complexes means, for example, CO NH3 6 ligands. Therefore, the compound is octahedral. The complex is octahedral. The question will be asked on board exam on this topic, like explain the hybridization of CONH363 plus by valence band theory, or CONH363 plus is magnetic or paramagnetic, explained by the VBT. First of all, first step is here, find out the oxidation state of central metal. Here cobalt is central metal, find out the oxidation state. First of all, oxidation state. ऑक्सिडेशन स्टेट NH3 साठी 0 असणार. याचे बेसिक काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. CH3 हा न्यूट्रल आहे म्हणून NH3 न्यूट्रल आहे, त्याचा चार्ज आहे 0. therefore the summation of this all is equal to net charge considered as x. cobalt having x charge plus NH3 0 is equal to 3 plus, therefore x is equal to 3 plus means nickel CO shows oxidation state is 3 plus. 3 plus oxidation state आहे. ही झाली पहिली कोबाल्ट ची ऑक्सिडेशन स्टेट मिळाली +3. सेकंड स्टेप आहे राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट having atomic number 27. 27 means outermost configuration is 3d7 4s2. 3d7 4s2. Write the electronic configuration with representation of orbital diagram. Here only CO झाला CO3 plus. CO3 plus by getting loss of 3 electron. म्हणजे 3 electron loss केल्यानंतर त्याच्यावरती चार्ज येणार 3 plus. S मधून 2 आणि D मधला 1 म्हणजे इथे शिल्लक राहतील 3d6 4s0. याच्या पुढचा empty असेल 4p0 4p0. ऑर्बिटल रिप्रेझेंटेशन D साठी असतील 6 हाय ब्लॉक, S साठी असेल 1, P साठी असतील 3. D मध्ये 6 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 and 6. Here all these are empty. This is the orbital representation of cobalt, central metal, and this compound is low spin given. low spin. आता लो स्पिन आणि हाय स्पिन जर कॉम्प्लेक्स असेल त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा किंवा हायब्रिडायझेशन डिपेंड असेल लो स्पिन आणि हाय स्पिन वरती. जर सपोज लो स्पिन जर कॉम्प्लेक्स असेल तर जे इनर डी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स असतील ते एम्प्टी स्पेसेस क्रिएट करणार. या ठिकाणी 6 लिगँड्स अटॅच असतील सेंट्रल मेटलला, म्हणून आपल्याला 6 ऑर्बिटल एम्प्टी हवे. 6 ऑर्बिटल एम्प्टी करण्यासाठी तुम्ही आता जे काही इलेक्ट्रॉन आहे ते शिफ्ट करणार जेव्हा असेल लो स्पिन. जर सपोज इथे हाय स्पिन असेल तर हाय स्पिन मध्ये हे कुठले इलेक्ट्रॉन इनर इलेक्ट्रॉन शिफ्ट करणार नाही. कंप्लीट 6 ऑर्बिटल्स पुढचे तुम्ही एम्प्टी करा. आता इथे लो स्पिन आहे म्हणून आपण हे जे आहे 3 इनर म्हणजे याच्या अगोदरचे जे डी ऑर्बिटल आहे हा n-1d आहे, इनर कॉम्प्लेक्स आहे हा, आणि म्हणून आपण हे 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते इकडे शिफ्ट केले म्हणजे स्पेअरिंग होणार. म्हणजे तुम्हाला इथे जे 6 आहे इलेक्ट्रॉन ते यातला जो आहे तो इथे शिफ्ट होणार आणि हा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होईल. म्हणजे दोघं पॅरलल, वन इज पॅरलल अनदर इज अँटी पॅरलल. these 2 electrons shift to this side getting here empty 2 orbitals. empty 6 orbitals is required. 1 2 3 4 5 6. 4p पर्यंत इथे आपल्याला 6 ऑर्बिटल कंप्लीट मिळाले. याचा अर्थ हे जे 6 ऑर्बिटल आहेत ते आता हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट होणार. म्हणजे 6 ग्रुप आहे इथे NH3 चे ते इथे इलेक्ट्रॉन्स ऍड होतील. एका NH3 कडे 2 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे 1 2 1 2 1 parallel another is anti parallel, 1 parallel another anti parallel, 1 parallel, असे टोटल 1 2 3 4 5 6 ligands overlap with the empty d orbitals. म्हणजे कोबाल्टची जी empty d ऑर्बिटल होता आणि हे p s आणि p त्याच्या बरोबर पार्टिसिपेट होतील हायब्रिडायझेशन मध्ये.
म्हणजे इथे तुमचं हायब्रिडायझेशन मिळणार d चे 2 आहे म्हणून d2 s चे 1 आणि p चे 3 ऑर्बिटल p3 म्हणजे तुम्हाला हा जो लो स्पिन कंपाऊंड आहे त्याचं हायब्रिडायझेशन मिळालं d2sp3 because of inner low spin there is inner overlapping inner complex. This is inner complex. म्हणजे आपण जे d ऑर्बिटल अगोदरचा होता 4s च्या त्यातले इलेक्ट्रॉन शिफ्ट केले आणि ते दोन ऑर्बिटल एम्प्टी केले म्हणून हा असेल d2sp3. अनदर एक्झाम्पल ऑफ हाय स्पीड d2sp3 हे याचं कॉन्फिगरेशन तुम्हाला मिळालं. नेक्स्ट असेल अनदर सेम एक्झाम्पल ओनली हियर हाय स्पीड. फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल CO of 6 charge is 3 minus high spin complex. Find out the hybridization of this complex by VBT. First of all, we find out the oxidation state of central metal. Here cobalt 1 fluorine shows -1 charge and 6 fluorine shows -6 charge. X and net charge is -3 means x minus 6 is equal to -3. X is equal to -6 shift to this side +6. Here x is equal to +3 means cobalt shows oxidation state is +3. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली. सेकंड स्टेप असेल कॉन्फिगरेशन. राइट द कॉन्फिगरेशन. cobalt 3 means by loss of cobalt only cobalt shows oxidation state 3d7 atomic number is 7 27 3d7 4s2. यावरून आपण आता CO3+ ची ऑक्सिडेशन स्टेट काढणार. CO3+ by loss of 3 electron 2 electron from this 1 electron from this remaining 3d6 4s0. याच्या नेक्स्ट असेल 4p च्या नेक्स्ट असेल 4d. एम्प्टी ऑर्बिटल्स पुढचे लिहून घेणार. या ठिकाणी रिप्रेझेंटेशन ऑर्बिटल रिप्रेझेंटेशन d साठी 5 ब्लॉक असतील, s साठी 1 p साठी 3 असतात, d साठी 5 1 2 3 4 5. This is the orbital representation. Third step 3d6 1 2 3 4 5 6. This complex is high spin complex. High spin complex means there is no disturbance of this inner d electrons. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहे ते ॲज इट इज असणार. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण सेम कॉम्बिनेशन होतं. लो स्पिन आहे म्हणून आपण हे जे इनर डी ऑर्बिटल आहे त्याचे इलेक्ट्रॉन शिफ्ट करून घेतले. इनर डी मध्ये एम्प्टी स्पेस क्रिएट केला, एम्प्टी ऑर्बिटल क्रिएट केले. इथे तर समजा काहीच नसणार. इथे तुमचा जो डी इनर डी ऑर्बिटल आहे त्याचे इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार नाही कारण हा हाय स्पिन आहे. हाय स्पिन मध्ये तुम्ही फक्त आता या इलेक्ट्रॉनच्या पुढे त्याला एम्प्टी स्पेस क्रिएट करणार. इथे पण किती एम्प्टी स्पेस पाहिजे 6 कारण इथे एम्प्टी ऑर्बिटल्स कारण लिगँड्स 6 असतील म्हणून 6 ऑर्बिटल्स एम्प्टी हवेत. 1 2 3 4 5 6 means taking part in hybridization. In case of high spin there is no disturbance of inner d orbital, only creates the d orbital or empty orbital next to the d orbital. Here 6 empty spaces empty orbitals तुम्हाला मिळाला. हा असेल s p चे असतील 3 d चे असतील 2 1 आणि 2 d2 6 फ्लोरीन चे 12 इलेक्ट्रॉन इथे आपण ऍड करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 means फ्लोरीन 6 टाइम फ्लोरीन चे इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप होतील एम्प्टी ऑर्बिटल्स बरोबर. तर हा जो कॉम्प्लेक्स आहे तो असेल आउटर कॉम्प्लेक्स. आउटर कॉम्प्लेक्स कन्सिडर एज ND. ND म्हणजे लास्ट d ऑर्बिटल येतो म्हणून आपण त्याला ND म्हणणार. आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी T2sp3 d
डी अगोदर आला म्हणून तो इनर कॉम्प्लेक्स म्हणजे n-1d म्हणजे या ठिकाणी टी जर अगोदर असेल तो n-1d असेल कॉम्प्लेक्स म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो इनर कॉम्प्लेक्स आणि या ठिकाणी nd आला म्हणजे डी आफ्टर आला नंतर आला आउटर आला म्हणून त्याला म्हणणार आपण आउटर कॉम्प्लेक्स म्हणजे nd. दिस इज द डिफरन्स बिटवीन लो स्पिन अँड हाय स्पिन. लो स्पिन जर असेल तर तुम्ही ओव्हरलॅपिंग आतमधल्या डी मध्येच दाखवणार एम्प्टी स्पेसेस तिथे क्रिएट करणार आणि जर हाय स्पिन असेल तर जे इनर ऑर्बिटल डी मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते ऍज इट इज राहणार ते शिफ्ट करणार नाही एम्प्टी ऑर्बिटल्स आपण नेक्स्ट क्रिएट करणार. याचं हायब्रिडायझेशन D2 sp3 असेल आणि याचं हायब्रिडायझेशन असेल sp3d2 म्हणजे दोन्ही पण कंपाऊंड नियर अबाउट सिमिलर आहेत फक्त हाय स्पिन आणि लो स्पिन कंपाऊंडच्या नेचरमुळे त्याचा हायब्रिडायझेशन मध्ये चेंज येतो म्हणजे इनर कॉम्प्लेक्स आणि आउटर कॉम्प्लेक्स. देन नेक्स्ट इज कंपाऊंड टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. These are about octahedral आणि फक्त octahedral कॉम्प्लेक्सेस मध्ये हाय स्पिन आणि लो स्पिन ही कन्सेप्ट असेल. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये किंवा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये लो आणि हाय स्पिन ही कन्सेप्ट असणार. Wallerstein theory in tetrahedral complexes. Tetrahedral complexes. Tetrahedral complexes means there are 4 groups attached to the central metal. Nickel chloride having charge 2 minus. Ligands are 4 central metal. Therefore, the complex is tetrahedral. Tetrahedral complex. Here, first step is find out the oxidation state of nickel. Nickel ची ऑक्सिडेशन स्टेट मेंटेन करा. एका क्लोरीन वरती -1 चार्ज आहे 4 क्लोरीन वरती -4 याला x कंपेअर करा आणि नेट चार्ज इज इक्वल टू मीन्स x - 4 इज इक्वल टू -2 x इज इक्वल टू +2 म्हणजे तुमचा निकेलचा जो चार्ज आहे तो मिळाला याला 2+ मीन्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इज +2. देन सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन लिहिणार निकेलचं कॉन्फिगरेशन Ni2+ चं कॉन्फिगरेशन. निकेल shows atomic number 28 means 3d8 4s2 हा झाला फक्त निकेल Ni2+ by loss of 2 electron. Therefore these electron are losses 3d8 4s0. Orbital representation d 4s च्या पुढे असेल 4p0 एम्प्टी ऑर्बिटल्स पुढचे घेऊन घेणार. d मध्ये 5 ब्लॉक असतील 8 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8 s हा एम्प्टी आहे p सुद्धा एम्प्टी आहे. आता आपल्याला 4 एम्प्टी स्पेस पाहिजे ऑर्बिटल्स पाहिजे तेव्हा ते 4 ऑर्बिटल्स बरोबर हे 4 क्लोरीन ग्रुप जे आहे ते ओव्हरलॅप होतील. मग यामध्ये हा जो कॉम्प्लेक्स आहे NiCl4 तर याची जी जिओमेट्री आहे ती टेट्राहेड्रल येणार. टेट्राहेड्रल जिओमेट्री आहे म्हणजे याचं जे कॉन्फिगरेशन आहे ते sp3 येणार. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी हायब्रिडायझेशन असतं sp3. मग sp3 जर आहे तर d मध्ये जे एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत ते पार्टिसिपेट होणार नाही म्हणून d मध्ये शिफ्ट करण्याची गरज नाही ते ऍज इट इज येतील. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल तर d पार्टिसिपेट होत नाही फक्त s आणि p चे 3 पार्टिसिपेट होणार म्हणजे इथे हे जे आता इनर इलेक्ट्रॉन्स आहेत ते शिफ्ट करण्याची गरज नाही ते ऍज इट इज लिहिणार. या ठिकाणी आता तुम्हाला 4 क्लोरीन साठी 4 ऑर्बिटल्स पाहिजे 1 2 3 4 म्हणजे हे जे 4 ऑर्बिटल आहे ते पार्टिसिपेट होतील हायब्रिडायझेशन मध्ये. s चा 1 असेल आणि p चे 3 असतील 1 2 3 म्हणजे हे 4 क्लोरीन आहे ते या ठिकाणी 1 2 3 and 4 4
8 इलेक्ट्रॉन या एम्प्टी ऑर्बिटल्स मध्ये फिलअप केले, तुम्हाला हायब्रिडायझेशन मिळालं sp3. sp3 हायब्रिडायझेशन जे आहे त्याची जी जिओमेट्री आहे ती आपण असं स्ट्रक्चर काढू शकतो. NiClCl means tetrahedral. 1 2 3 4 tetra means 4, hedral means sides, tetrahedral geometry. And again here one thing, the nature, paramagnetic nature, if the electrons are unpaired, the compound, the complex is paramagnetic. Suppose there is no unpaired electron, then the diamagnetic means non-magnetic. Here two empty orbitals, half-filled orbitals. जितके half-filled orbitals असतील तितका तो strong magnetic असेल. इथे दोन half-filled इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ हा जो आहे तो पॅरामॅग्नेटिक नेचर आहे. इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. या ठिकाणी आपण जो ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स घेतला, ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये जो सेकंड घेतला हाय स्पीडचा कॉम्प्लेक्स, तर हाय स्पीड कॉम्प्लेक्स मध्ये 1 2 3 4 चार हाफ फील्ड ऑर्बिटल्स होते. याचा अर्थ हाय स्पीडचा कॉम्प्लेक्स हा जो आहे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर असेल. पॅरामॅग्नेटिक नेचर म्हणजे ज्यामध्ये हायब्रिडायझेशन झाल्यानंतर रिमेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर तो पॅरामॅग्नेटिक असतो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्यामध्ये नसणार, सगळे फुलफिल असतील तर तो डायमॅग्नेटिक असतो. डायमॅग्नेटिक म्हणजेच नॉन मॅग्नेटिक. म्हणजेच आपण व्हीबीटी ने टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस पॅरामॅग्नेटिक आहे किंवा डायमॅग्नेटिक आहे हे फाइंड आउट करू शकतो. इथे एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जर हायब्रिडायझेशन झाल्यानंतर जर तुम्हाला हाफ फील्ड जर ऑर्बिटल्स असतील तिथे तर तो पॅरामॅग्नेटिक. जर सगळेचे सगळे फुलफिल असतील, सगळे कंप्लीट असतील तर तो डायमॅग्नेटिक इन नेचर. Same one again example like this, tetrahedral complexes, but there is not, complex is not tetrahedral, the complex is square planar. म्हणजे दोघं कंपाऊंड सिमिलर असतील, फक्त लिगॅंड्स डिफरंट असेल. या ठिकाणी बघा NiCl4 आहे, तर सेकंड एक्झाम्पल जो आहे त्यामध्ये NiCl4 चार्ज इज 2 मायनस, चार्ज 2 मायनस. या दोघं पण ठिकाणी सेंट्रल मेटल सेम आहे, म्हणजे त्याची पहिल्या स्टेप मध्ये कॉन्फिगरेशन सुद्धा सेम असेल, ऑक्सिडेशन स्टेटस सेम असेल 2+, कारण सायनाइड वरती पण -4 चार सायनाइड साठी -4 आहे, x आहे, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा किती आली 2+. कॉन्फिगरेशन ही सेम येणार. Ni28 एटॉमिक नंबर असेल, 3d8 4s2. त्यानंतर Ni2+ साठी कॉन्फिगरेशन असेल 3d8 4s0 and 4p0, कारण हे दोन इलेक्ट्रॉन लॉस होते. इथपर्यंत पूर्ण सिमिलर असेल. रिप्रेझेंटेशन ही सेम असणार. d साठी 5 ऑर्बिटल्स असतील, s साठी 1 आणि p साठी 3 असतील. तर d मध्ये 1 2 3 4 5 6 and 7 8. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे NiCl4 शो जिओमेट्री स्क्वेअर planar. In this complex show geometry tetrahedral. या ठिकाणी इथपर्यंत दोन्ही पण पॉइंट सिमिलर येतील, फक्त आता इथे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स होता म्हणून त्याची जिओमेट्री sp3 येते. म्हणून आपण हे जे इनर इलेक्ट्रॉन्स होते ते शिफ्ट केले नाही, एम्प्टी पुढचे केले ऑर्बिटल, कारण हे 4 क्लोरीन ऍड करण्यासाठी s आणि p साठी, कारण हायब्रिडायझेशन sp3 येतं म्हणून आपण s आणि p चे एम्प्टी ऑर्बिटल ते दाखवले. या ठिकाणी स्क्वेअर प्लेनर जर जिओमेट्री जर असेल तर याचं जे कॉन्फिगरेशन असतं, हायब्रिडायझेशन असतं सॉरी, ते dsp2 येणार. येणार dsp2. dsp2 जर येणार असेल तर आता हे इलेक्ट्रॉन ऍज इट इज ठेवून उपयोग नाही, तर d मधला एक पार्टिसिपेट होणार, म्हणून हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो इथे शिफ्ट होईल. मग इथे शिफ्ट झाला याचा अर्थ इथे तुम्हाला एम्प्टी मिळाला
जर 4 सायनाइड पाहिजे, 4 सायनाइड ऍड करायचे 1 2 3 4. These are taking participation in hybridization 1 2 3 4. 4 सायनाइड अशा पद्धतीने इथे ऍड होतील. 4 सायनाइडचे 8 इलेक्ट्रॉन. हायब्रिडायझेशन डी, हा डी चा 3D चा एक पार्टिसिपेट झाला, डी एस आणि पी चे दोन झाले, P2. म्हणजे दोन्ही पण ठिकाणी मेटल सेम, फक्त लिगँड डिफरंट असेल त्यावरून इथे त्याचे हायब्रिडायझेशन चेंज होईल. कारण याची जिओमेट्री तुम्हाला मिळते स्क्वेअर प्लेनर, याची जिओमेट्री मिळते टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल असेल तर हायब्रिडायझेशन येणार sp3 आणि स्क्वेअर प्लेनर जर असेल तर हायब्रिडायझेशन येणार dsp2. म्हणून डी चा एक आपण एम्प्टी करणार, p s चा एक आणि p चे दोन, म्हणजे dsp2. याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर येणार सेंट्रल मेटल निकेल, 4 कॉर्नरला 4 Cl येतील कारण स्क्वेअर प्लेनर जिओमेट्री आहे. टेट्राहेड्रल नाहीये, स्क्वेअर प्लेनर. दिस इज द जिओमेट्री ऑफ निकेल सायनाइड. Again, third point is magnetic nature. Magnetic nature is depend on the number of unpaired electron in d orbital. Here in d orbital there is no electron is here unpaired. एकही इलेक्ट्रॉन अनपेअर्ड नाहीये, म्हणून हा येणार डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक इन नेचर. डायमॅग्नेटिक इन नेचर म्हणजे नॉन मॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक इन नेचर. आणि या ठिकाणी 2 एमटी मिळाले म्हणून हा असेल पॅरामॅग्नेटिक. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण व्हीबीटी आपण कुठल्याही कॉम्प्लेक्सिटी एक्सप्लेन करू शकतो. याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, त्या ड्रॉबॅक्समुळे आपण त्याचं हायब्रिडायझेशन लक्षात ठेवणार आणि हायब्रिडायझेशन करून थोडी एम्प्टी ऑर्बिटल्स दाखवणार. पहिली स्टेप सगळ्यांमध्ये कॉमन येणार, फाइंड आउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सिंपल मेटल. सेकंड इज द राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. थर्ड इज representation of orbital. Then creates the empty orbital for overlapping of the ligands. And last is write the magnetic nature and their structure. These are about the valence band theory. Valence band theory वरती तुम्हाला 3 मार्कांसाठी क्वेश्चन येऊ शकतो. एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी येऊ शकतो.